नमस्कार। आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या आजच्या दिवसभरापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्या कोणत्या ते आता आपण अत्यंत वेगाने पाहणार आहोत। पहिला मुद्दा आहे तो राज आणि उद्धव यांच्या शाखा दौऱ्याच्या संदर्भातला। शिवडीमध्ये राज उद्धव एकत्र येतील आणि लोकांना संबोधित करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। दरम्यान या दोघांनी एकमेकांच्या पक्षाच्या शाखांमध्ये जाणं म्हणजेच स्थानिक कार्यालयात जाणं सुरू केलेलं आहे। दरम्यान दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे अजित पवार यांचा भाजपावर शब्दबाणांनी हल्ला सुरूच आहे। महायुतीचं गाडं त्यामुळे पुरतं गडगडले की काय असा सवाल उपस्थित होतो। अजित पवारांनी ताज्या टीकेमध्ये भाजपालाच बकासूर म्हटलं आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बकासूर म्हटलं होतं। तिसरा मुद्दा आहे तो मुसलमानांचा जन्मदर आणि हिंदूंचा जन्मदर याच्यातल्या तफावतीचा। एका बाजूला मुसलमानांचा जन्मदर वेगाने वाढत असताना मुसलमानांच्या तुलनेत अधिक मुलं हिंदूंनी जन्माला घालायला हवीत अशी मागणी नवनीत राणा यांनी केली होती। असदुद्दीन ओवैसी यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे आणि हिंदूंचा घटलेला जन्मदर वाढवायचा आहे तर 4 काय 20 मुलं जन्माला घाला असं म्हणून टीका केली आहे। आता यानंतर आपण वळतोय या सगळ्या बातम्यांच्या अधिकाधिक विस्तारित माहितीकडे। पहिला महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित